नरेंद्र मोदी जिथे बसतायत त्या ठिकाणी हे सगळे खासदार गोळा झाले. विशेषतः महिलांना पाठवण्यात आलं. का महिला गेल्या तिथे? काय कारण होतं? का पुरुष आणि महिला सगळेच खासदार तिकडे गेले नाहीत? फक्त महिलाच का तिथे 6-7 महिला उभ्या राहिल्या, त्या सुद्धा बॅनर घेऊन, ज्याला परवानगी सुद्धा नसते. तर जेणेकरून मोदी तिथे येतील आणि तिथे काहीतरी गोंधळ घालता येऊ शकतो, कुठे धक्काबुक्की होईल आणि मग त्याचा एक मुद्दा बनवता येईल की बघा महिलांवर हल्ला झाला. प्रामुख्याने त्याच्यामध्ये दलित समाजातून आलेल्या खासदार होत्या आणि हे स्वतः काँग्रेस तेच म्हटलेलं आहे की दलित समाजाच्या असल्यामुळे कुठेतरी त्यांच्याबद्दल हीन भावना आहे का, म्हणून मोदी आले नाहीत का, असा प्रश्न काँग्रेसच विचारते. म्हणजे अशी परिस्थिती काँग्रेसवर आलेली आणि मग मोदी आले नाहीत कारण हे सगळं होणार, असा गोंधळ घातला जाईल, धक्काबुक्की होईल आणि त्याचा एक वेगळाच मुद्दा तयार केला जाईल. हे ओळखून ते आले नाहीत. त्यांना लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं की असं काहीतरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही येऊ नका, आणि म्हणून ते आले नाहीत. तर मोदी काय झाले, घाबरले. मग तशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर, पोस्टर तयार केले गेले